नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या जनतेचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शीर्षकानुसार स्पष्टीकरण द्यायचं झालं तर निष्ठावंत कार्यकर्ता सिद्धतेसाठी इच्छुक उमेदवारांची झुंज. गेल्या काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि अनेकांचं लक्ष आता विधानसभेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. त्याकरिता देगलूर बिलोली मतदारसंघात अनेक चेहरे फिरताना दिसत आहेत. मी आपल्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मी आपल्या आघाडीचा योग्यतेचा कार्यकर्ता आहे, मी आपल्या युतीचा अत्यंत महत्त्वाचा चांगल्या पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. निष्ठावंत कार्यकर्ता सिद्धतेसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये आता झुंज चालू झालेली आहे. देगलूर बिलोली या मतदारसंघामध्ये या मैदानामध्ये अनेक जण उतरलेले आहेत. कशा पद्धतीनं मला विधानसभेचं तिकीट मिळेल, विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी बाजी मारेल, याकरिता प्रत्येक कार्यकर्ता मीच निष्ठावंत आहे, मीच आपल्या पक्षाचा महत्त्वाचा कार्यकर्ता आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाते. आपापल्या पक्षसृष्टींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवारामध्ये इच्छुक उमेदवारामध्ये विशेषतः रस्सीखेच चालू झाली आहे. जनतेचा मीच वाली आहे ही भूमिका दाखवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसत आहेत. आपापल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं खात्यावरनं मी सामाजिक कार्याचा किती मापदंड चांगल्या पद्धतीने केलेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सामाजिक भूमिका किती मांडलेली आहे, याचं उदो आता होताना दिसतोय. अनेक जण मतदारसंघामध्ये फिरतायत, फोटो काढताना दिसत आहेत, चर्चा करताना दिसतात. हे सगळं सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतोय. खरं तर या मतदारसंघामध्ये ही काही नवीन गोष्ट नाही. निवडणुका म्हटल्यानंतर अनेक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहेत. पण ज्यांना राजकारणात संधी मिळालेली होती अशांनी सुद्धा मी आजपर्यंत या मतदारसंघामध्ये किती निधी खेचून आणलेला आहे, कशा पद्धतीने या मतदारसंघाचा विकास केलेला आहे, हे दाखवण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाही. मंदिरांना देणग्या देणे असो, आता महाप्रसादाचा उपक्रम राबवणे असो, यात अनेक जण पुढाकार घेताना दिसत आहेत. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेकांनी आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रम आणि प्रबोधनाच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम आता राबवल्याचं दिसतंय. खरं तर आपापल्या पक्षसृष्टींना आपण किती योग्यतेचे आहोत, आपण किती निष्ठेने आजपर्यंत काम केलेलं आहे, हे सिद्ध करण्यासाठी आता अनेक उमेदवारांमध्ये आता रस्सीखेच सुरू झालेली आहे. त्यांच्यामध्ये झुंज लागल्यासारखी परिस्थिती आता देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये झालेली आहे. त्यामुळं हे सगळं सुरू असताना सुद्धा जनता मात्र लक्ष ठेवून आहे. कोणता निष्ठावंत कार्यकर्ता आहे ते जनतेला माहिती आहे. जनतेच्या विकासासाठी, जनतेसाठी जो निष्ठेने काम करतो तो निष्ठावंत कार्यकर्ता, की आपल्या पक्षांच्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या इशाऱ्यावरून काम करतो तो निष्ठावंत कार्यकर्ता, यावरती मात्र जनता उत्तर देणार आहे. खरं तर देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सिद्धतेसाठी अनेक जण प्रयत्न करतायत. इच्छुक उमेदवार नाही तर आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या पक्षाकडून, आपल्या आघाडीकडून, युतीकडून मी उमेदवार म्हणून किती योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातं. खरं तर या रिंगणामध्ये कोण कोण उतरणार आहेत, कोणत्या पक्षाकडून कोणते उमेदवार असतील, या सगळ्या बाबीमध्ये आम्ही तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने येणाऱ्या भागामध्ये स्पष्टीकरण देणार आहोत. ती नेमकं कोण उमेदवार आहेत, कोणती व्यक्ती आहे, याचं विश्लेषण नावानिशी आम्ही येणाऱ्या भागामध्ये आपल्यापर्यंत माहिती देणार आहोत.
त्याकरिता तुम्ही पाहत राहा आमचं माइंडलाइट न्यूज चॅनल, आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा, आणि तुम्हाला आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा, लाईक करा, आणि आपण पुढच्या भागासाठी निश्चितच तयार व्हा. कारण आम्ही घेऊन येणार आहोत नेक्स्ट भागामध्ये महायुतीकडून कोण रिंगणात येणार आहे आणि महाविकास आघाडीकडून नेमकं कोणाची नावे चर्चेत आहेत. यासाठी अवश्य पहा माइंडलाइट न्यूज. धन्यवाद.